आरडी बातमी. अहमदनगर शहराचे नामांतरण कारण राजकारण. 28 मे 1490 रोजी या शहराची स्थापना झाली. विधानसभेच्या तोंडावर एवढ्या घाईघाईने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता लगीन घाईने घेण्यात आलेला हा राजकीय निर्णय आहे. शहराच्या लोकांना हा निर्णय बिलकुल अजिबात पटलेला नाही. त्यामुळे शहरात कुठेही त्याबद्दल आनंदोत्सव नाही. नामांतराने शहराचा विकास होत नाही. विकास जर साधायचा असेल तर विकासासाठी पूरक निर्णय घ्यावे लागतात. फक्त नाव बदलल्याने शहराचा किंवा देशाचा विकास होत नसतो. कोणता बहुमत? 4 अधिकारी घेऊन बसले त्याला बहुमत म्हणतात का? अजून तरी भारतामध्ये कुठं म्हटलं गेलेलं नाहीये का अधिकाऱ्यांच्या बहुमताने होतं. सर्वांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूंनी संगनमताने केलेला हा निर्णय आहे. पण नगर हा स्वतः उर्दू शब्द आहे, शहर हा सुद्धा उर्दू शब्द आहे, फडणवीस सुद्धा उर्दू शब्द आहे. आता काय सगळे नाव बदलायचे का? तुम्हाला असं म्हणायचंय की फडणवीस नाव सुद्धा बदललं पाहिजे. आता सगळेच ना आधारच असा होतो का हा निर्णय पूर्ण रूपाने एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही पद्धतीने घेतलं गेलं. तो राजकारणाला त्याचं काही देणं घेणं नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आता राजकारणच करायचं ठरवलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी निश्चितच विधानसभेमध्ये दिसते. आरडी बातमी.